नमस्कार, मी दीपक पळसुले. रात्रीचे 10 वाजतायत. 10च्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. दिवसभरातल्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींचा घेऊया सविस्तर आढावा आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातम्या आहेत निवडणुकीच्या निकालासंदर्भातल्या. पश्चिम बंगालसह आणखी 5 राज्यांच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. या 5 राज्यांपैकी 3 राज्यांमध्ये सत्तांतर झालं तर 2 राज्यांमध्ये भाजपनं सत्ता कायम राखली. दिवसातली सर्वात मोठी बातमी अर्थात मोठा निकाल ठरला तो पश्चिम बंगालचा. देशाच्या स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच पश्चिम बंगालमध्ये भाजपची सत्ता आली. ममता बॅनर्जींना धक्का देत भाजपनं हा विजय मिळवला. तिथे गेल्या 15 वर्षांपासून ममता बॅनर्जींची सत्ता होती. मात्र या निवडणुकीत त्यांच्या पक्षाचा पराभव झाला. तामिळनाडूत डीएमकेला धक्का देत विजय थलपती यांच्या पक्षाचा मोठा विजय झाला. त्यांनी 100हून अधिक जागा मिळवल्या. मात्र त्यांना सत्ता स्थापन करण्यासाठी इतर पक्षांची मदत घ्यावी लागली. यासोबतच केरळमध्येही डाव्या पक्षांच्या आघाडीचा पराभव झाला. तिथे काँग्रेसच्या नेतृत्वातील आघाडी सत्तेत आली. केरळच्या निमित्तानं देशात डाव्यांचा शेवटचा गडही कोसळल्याची चर्चा आहे. यासह आसाममध्ये मात्र भाजपनं आपली सत्ता कायम राखली. आसाममध्ये तर भाजप सलग तिसऱ्यांदा सत्तेत आलाय तर पुद्दुचेरीत एनडीएनं सत्ता ही कायम राखलेली आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपनं ऐतिहासिक विजय मिळवला. जनसंघाचे संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जींच्या जन्मभूमीत भाजपचा सत्तेचा 74 वर्षांचा वनवास अखेर संपुष्टात आला. तृणमूल काँग्रेसच्या 15 वर्षांच्या सत्तेला भाजपनं सुरुंग लावला. 2011 पासून पश्चिम बंगालचा गड ममता बॅनर्जींनी निर्विवादपणे राखला होता. मात्र स्पष्ट बहुमताच्या जोरावर भाजपनं बंगालमध्ये एकहाती सत्ता मिळवली. भाजपची अनेक वर्षांची रणनीती आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांसह अनेक नेते हे बंगालमध्ये तळ ठोकून होते. तसंच या विजयाचं मोठं श्रेय हे सुवेंदू अधिकारींनाही जातं. पण बंगालमध्ये प्रत्यक्ष जमिनीवर उतरून पक्षासाठी वातावरण तयार करण्यात अधिकारी यांची भूमिका ही महत्त्वाची ठरली. पक्षाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांसारखे दिग्गज नेते सक्रिय होतेच, पण बंगालमध्ये प्रत्यक्ष जमिनीवर उतरून पक्षासाठी वातावरण तयार करण्यात सगळ्यात मोठी भूमिका बजावली ती सुवेंदू अधिकारींनी. अंगबंग आणि कलिंग अर्थात बिहार, बंगाल आणि ओडिशामध्ये वर्चस्व मिळवण्याचं भाजपचं जुनं स्वप्नही या निमित्तानं पूर्ण झालं. पश्चिम बंगालचा विजय नेमका भाजपनं कसा मिळवला यासाठी कुठली रणनीती आखण्यात आली होती ती आपण जाणून घेऊया. पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहांसह दिग्गजांची आक्रमक प्रचार मोहीम या निवडणुकीच्या दरम्यान पाहायला मिळाली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघासह इतर सहयोगी संस्थांचं गेल्या अनेक वर्षांपासून बूथ पातळीवर इथं मोठं काम राहिलं होतं. पक्षाची संघटनात्मक ताकद वाढवण्यासाठी सुवेंदू अधिकारींनी महत्त्वाची भूमिका बजावली. हिंदू मतांचं ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न झाला. घर, गॅस, शौचालयाशी संबंधित केंद्रीय योजनांच्या प्रभावी प्रचाराचा भाजपला या निवडणुकीत मोठा फायदा झाला. भ्रष्टाचार, स्थानिक स्तरावरील तक्रारी आणि कट मनी सारख्या मुद्द्यांमुळे ममता बॅनर्जींच्या तृणमूल विरोधात मोठी लाट उसळली. तृणमूलमधील अंतर्गत मतभेदामुळे अनेक नेते भाजपात दाखल झाले आणि याचाच फटका तृणमूलला बसला. पश्चिम बंगालच्या ऐतिहासिक विजयानंतर नवी दिल्लीतील भाजप मुख्यालयात मोठा जल्लोष करण्यात आला. यावेळी पंतप्रधान मोदी, भाजप अध्यक्ष नितीन नवीन, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राजनाथ सिंग, जेपी नड्डा यांनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांचा विशेष सत्कार करण्यात आला. त्यानंतर मोदींनी भाजप कार्यकर्त्यांना संबोधित केलं. पश्चिम बंगालमध्ये आता भयमुक्त आणि विकासयुक्त सरकार सत्तेत आलं असं यावेळी मोदी म्हणाले. सोबतच पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडूत विभाजनवादी सरकार सत्तेबाहेर गेल्यानं नवा सूर्योदय झाल्याची भावनाही मोदींनी बोलून दाखवली. आज से एक नया अध्याय जुड़ गया है. आज से बंगाल भय मुक्त हुआ है. विकास के भरोसे से युक्त हुआ है. बांग्लाय परिवर्तन होए गे छे. बंगाल चुनाव के समय
कैसी खबरें आती थी। हिंसा, डर और निर्दोष लोगों की मौतें। लेकिन इस बार पूरे देश ने एक नई खबर सुनी। पश्चिम बंगाल में शांतिपूर्ण मतदान हुआ। लोकतंत्र के इस महापर्व में बंदूक की आवाज नहीं, जनता जनार्दन की आवाज गूंजी। पहली बार डर नहीं, लोकतंत्र जीता है। आज की कांग्रेस बिल्कुल विपरीत दिशा में चल पड़ी है। ऐसे समय में जब पूरा देश कम्युनिज्म से किनारा कर चुका है, कांग्रेस उसी विचारधारा को अपनाने में लगी है जिसे देश ने ठुकरा दिया है। जो माओवाद जंगलों में समाप्त हो रहा है, वो अब कांग्रेस में अपनी जड़ें मजबूत कर चुका है। और इसलिए कांग्रेस अर्बन नक्सलियों का गिरोह बनती जा रही है। कांग्रेस को एक बात नहीं भूलनी चाहिए, जिस विचार को जनता ने ठुकराया, उसे जो अपनाएगा जनता उसे भी ठुकराएगी। 5 राज्यांच्या निवडणुकीच्या निकालानंतर भाजप दिल्लीतील